अवकाळी पावसामुळे पिशोर परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतातील पिके अक्षरशः भुईसपाट झाली. विशेषतः कपाशीचे पीक नुकतेच बहरात आले होते. शेतात उभे असलेले पीक सुंदर दिसत असतानाच अतिवृष्टीमुळे काही तासातच ते जमिनीवर कोसळले. या पावसामुळे शेतकऱ्यांची मेहनत, खर्च आणि मोठ्या आशा एका क्षणात उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी हंगामभर केलेल्या मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पावसाच्या तडाख्याने तुटले आहे. स्थानिक शेतकरी म्हणतात, कपाशीचं पीक अतिशय सुंदर दिसत होतं, पण या अवकाळी पावसामुळे आमचं संपूर्ण पीक जमिनीत कोसळलं. पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. पिकाला लावलेला खर्च आता वाया गेला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. शेतकरी राजा, तू आपल्या घामातून ह्या जमिनीत सोनं उगवतो, परंतु आज अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुझ्या शेताचं नुकसान झालं असलं तरी तू हताश होऊन टोकाचं पाऊल उचलू नको. शेतीत संकट येतात, पण प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी धैर्याने त्यावर मात केली आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवत असताना एकमेकांना साथ देणे, आशा न सोडणे आणि नव्या हंगामाची तयारी करणे हीच खरी ताकद आहे. शेतकऱ्यांनी हिंमत धरावी, कारण अडचणी तात्पुरत्या असतात, पण मेहनत आणि जिद्द कायम राहते. जय हिंद, जय किसान.